जिसके घर पे आरसे होते हैं वो दूसरों को आरसे में नहीं देखा करता. मुलीने लिहिलंय चल रे लाव. मला असं सेटिंग लावून दे सेटिंग लावून देऊ. बस. पाचशे तू मला देशील, आता तिला कॉल करशील. मोबाईल चेक करूयाचा आपण. बाकी कुठे फिरतेस आता पुण्यामध्ये? तर माझी अजून एक एक्स गर्लफ्रेंड होती, तर त्यांनी तिला विचारलं. तुझी एक गर्लफ्रेंड पण होती आणि एक्स गर्लफ्रेंड पण होती, तर काय झालं? तर तू लग्नाच्या मंडपातून निघून जाशील. तुझा फेवरेट कमेडियन कोण आहे? तर मी सांगेन फ्रेंड मोरे. तो म्हणेल मला अजिबात आवडत नाही, पळून जाणार. हा माहिती आहे व्हिडिओ सुरू होणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, मला खूप मेसेज येत आहेत की मी तुमच्या शहरात माझा स्टँडअप शो घेऊन कधी येणार आहे. तर माझा शो द प्रणित मोरे शो घेऊन मी येतोय पूर्ण भारतभरात, आणि कोणत्या कोणत्या शहरात येतोय त्याची यादी इथे दिलीच असेल. तर बुक माय शोवर जाऊन तुम्ही तिकीट्स घेऊ शकता. लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली असेल, किंवा एक नंबर आहे त्याच्यावर पण कॉल करू शकता आणि तिकीट्स घेऊ शकता. बाकी व्हिडिओचा आनंद घ्या. बाय बाय. छान. हो हो हो, छान छान. अरे 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 ए, तू परत आलीस? अरे आणि तू तिकडेच बसलीस परत. ही लकी सीट आहे ही. आणि मागच्या वेळी किती पैसे जिंकून गेलेलीस तू? 1500. अरे बापरे, गर्भ श्रीमंत झालीस एकदम. छान छान. ही मागच्या वेळी पण आलेली, खूप हसते. ती बघा तुम्ही, 5 जो काही मारला ना. हा बघायचं तुम्हाला, बोलल्यावर हसेल एकदम. मागच्या हीच होत ती, काही म्हटल्यावर हसते ती ऍक्च्युली. ठीक आहे छान. सगळ्यांना दिसतंय, ऐकू येत आहे आणि नीट सगळ्यांना. ठीक आहे. कोण कोण आहे ज्यांनी माझा स्टँडअप पाहिलेला आहे? ठीक आहे. अच्छा, सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. अच्छा ठीक आहे. आणि बिग बॉस कोणी कोणी पाहिलंय? अच्छा, सगळ्यांनीच पाहिलं. म्हणजे मी होतो म्हणून तुम्ही बिग बॉस पाहिला? दादा तुम्ही ती बॅग घेऊन का बसले असे? सवय. विरार लोकल काय गोरे? अच्छा, तुम्हाला वाईट वाटलं मी विरार लोकल म्हटलं? तुम्ही एक मिनिट, गोरेगाव आहे, साऊथ बॉम्बे पण नाहीये. अच्छा, काय तुम्ही नाराजच झालात एकदम? कुठे राम मंदिर स्टेशनला उतरून चालत जाता ना? बरं नाही, मग कुठे होता आता? अच्छा अच्छा. आणि कुठे राहता गोरे? सवय. बॅग घेऊनच बसता अशी. मूवीला वगैरे गेला? कोणावर आले तुम्ही? कोण आहे? मैत्रीण आहे म्हणून अशी बॅग ठेवली आहे का? मध्ये विचारते बॅग वर का? जादू येते मला. गोरेगाव तुमची बॅग मालाडला का चालली? हा म्हणतो काळा घोडा दिसला. छान छान जोक होता. शोचा आधीच तो म्हणतो बोनी हो गया. छान छान. माहिती आहे ना तुम्हाला, मी असे पैसे वाटतो सगळ्यांना माहिती आहे. आणि ही जागा आपण खाली का ठेवली अशी? अच्छा, गेस्ट. आणि तू ही बॅग कट. अरे तू परत आलास? तू कितींदा आलायस माझ्या शो मध्ये? मला कंटाळा तुला बघायला. गिफ्ट पण आणलेस तू माझ्यासाठी? परत एकदा गिफ्ट आणलेस तू? थोडा तर वाटतोस. बिग फॅन आहे, एवढा मोठा फॅन का होतो? ठीक आहे, त्यांची फ्राईज खा ना थोडी. आमच्यासाठी पण एक गिफ्ट आण मग. छान छान. तर आजचा जो शो आहे ना, हा थोडा स्पेशल आहे. ठीक आहे. कारण एक मराठी मूवी येते. ठीक आहे. त्या मूवीचं नाव खूपच एकदम पारिवारिक आहे, लग्नाचा शॉट असं. ठीक आहे. युजली लग्नानंतर शॉट असं. तर आपण काय करू, त्याचे जे स्टार कास्ट आहे त्यांना आपण बोलवू. ठीक आहे. आधी ते लोक इथे बसतील, मग नंतर आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू. ठीक आहे. सगळे रेडी आहात तुम्ही? एक्साइटेड आहात? ठीक आहे. सो स्टार्ट क्लॅपिंग फॉर प्रियदर्शनी इंदलकर, अभिजित आमकर. हाय हाय, कशी आहेस? हॅलो हॅलो, कसा आहेस भाऊ? आणि अक्षय गोरे. हॅलो हॅलो, नमस्कार, कसे आहात? या बसा बसा. असं विचार करा जसं हे तुमचंच घर आहे. ठीक आहे. कारण पैसे तुम्हीच दिले. नाही माझे पैसे आहेत. ठीक आहे.
ठीक आहे, तर शोचा फॉर्मॅट तुम्हाला तर माहितच आहे. ठीक आहे, आपण तुम्हाला नसेल माहित तर मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, की आम्ही काय करतो, ऑडियन्सशी गप्पा मारतो आणि जर ऑडियन्सनी चांगली उत्तरं दिली तर आम्ही त्यांना पैसे वाटतो. असं शोचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, हे काही माझे फॅन्स नाही आहे, ते गरीब आहेत फक्त. हे पैसे जिंकायला आले तिला. अरे तू पण परत आला, अरे तू किती बाप रे. अरे तू गिफ्ट आणलेस ना मला. हा आता दाखव काय गिफ्ट आणलेस. तू पण बॅग घेऊन आलायस. गोरेगावला राहतोस. छान. तू दरवेळी ती फ्रेम मागच्या वेळी तूच आणलेलीस. याच्यात फक्त माझा फोटो आहे की कोणत्या मुलीचा नसला पाहिजे. मुलाचं. तुझं स्वप्न होतं की मला फोटो देणं. याच्यात जे आहे ते मला तर भीती वाटते. गेली ना फ्रेम उघडली इथून. अच्छा, हे तुझं स्वप्न होतं की मी जिंकावं. थँक्स यार. हे बघा, तुझं खरं माझ्यावर प्रेम आहे की माझी गाडी जळवायला आणलेस. ठीक आहे, बाकी जे लोक बोलणार आहेत त्यांच्यासाठी मी पैसे आणले. ठीक आहे, बापरे. हा, आज अजून आहेत माझे पैसे. ठीक आहे, तर जे पण चांगली उत्तरं देतील. बाई वो चेअर देशील इकडे. हा इकडे ठेवून. हा, त्याचे पण 500 देऊ त्याला. चेअर देण्याचे 500 देऊ. मी देतो ना. हे घ्या रे, तुला 500. हे घे. अरे घे रे. चांगला मुलगा आहे रे. बघितलंच का. त्याला म्हणतात प्रामाणिक. किती गोड आहेस रे तू. तुझी गर्लफ्रेंड आहे अशी करतोस ना म्हणून. मुलीने टॉप काढल्यावर म्हणतो नाही मी खुर्ची ठेवतो तुम्ही झोपा. असं करशील. मुलीने असं म्हटलं कधी. काय नाव आहे तुझं. अनिकेत. याला माईक द्या. नको, माईकच नको. अरे एक मिनिट, कम्फर्टेबल नाही आहेस. अरे आरामात. तुझं नाव घेतलं आणि तिकडे बिअर सांडली. छान छान. अच्छा, तू कम्फर्टेबल नाही आहेस बोलण्यामध्ये. कम्फर्टेबल आहेस आता झालायस. युट्यूबवर जाणार आहे, चालेल तुला. हात दे. हाय, काय नाव आहे भाऊ. अनिकेत केळकर. अच्छा, आणि केळकर. लग्नाचा शॉट. मग तर तुझी गर्लफ्रेंड असायला हवी ना. नाही तुला असं माईक थोडं जवळ ठेव. हा हा. तुला असं चिडवायचं कधी केळकर आहे आडनाव म्हणून. हा हो हो. काय चिडवतात. हेच सेम सेम. सेम. हो हो. चल मी तुला प्रश्न विचारतो. ठीक आहे, तू चूज कर. ठीक आहे. इलायची केळ. काय गावरान केळ. कोणतं वाला तू चूज करशील. ही काय चॉईस आहे पण. हा हा. नाही इलायची केळ. इलायची इलायची. आता कळलं का नाही गर्लफ्रेंड. का इलायची का चूज केलंस तू. असं रॅन्डमली केलं चॉईस. अरे गरीबांनो, कोण मला 5 रुपयात इलायची केळ 5 रुपयाला मिळतो. तू एक केळ घेतोस. अरे केळी तरी डझन नाही घे. एक केळ मागायला जातोस. हा, केळकर कधी गर्लफ्रेंड राहिली तुझी. नाही नाही. कधीच गर्लफ्रेंड नाही राहिली. किती वर्षाचा आहेस तू. 21. अच्छा, माईक जवळ ठेव. हा. कधीच कोणी आवडली. हा हो. मग काय झालं. नाही काय नाही, वर्कआउट नाही झालं. सारखं काही इलायची नको. हा, तिला सांगितलंस तू कधी. हो बोललेलो. काय तू तिला प्रपोज केलास म्हणजे. नाही नाही नव्हतं बोललेलो. विचार केलेला की बोलू बट नाही बोललेलो. तू तिला सांगितलंच नाही. नाही नाही. मग तिला आता सांगूया आपण. नको नको, काही गरज नाही. अजून ती सिंगल आहे. नाही आता कॉन्टॅक्ट मध्ये नाही. नंबर आहे तुझ्याकडे. नाही. हरामखोर आहे म्हणतात दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये. काय मग तुला कशी मुलगी हवी आहे तू आम्हाला सांग, आपण शोधू तुझ्यासाठी. नाही असं स्पेसिफिक काही स्पेक्स नाही आहे तसं. काही स्पेक्स नाही, नाही. अशी बियर पिणारी चालेल. नको. बियर सांडणारी नको. तू आलायच कोणावर. आणि केळकर कझन बरोबर आलो. कोणत्या साईडची कझिन आहे ते. ही बाबांच्या साईडची कझन. का आली मग. बाबांच्या साईडची चांगली कशी आहे. सरप्राइझिंगली चांगली कझन. बाबांच्या साईडची म्हणजे ही काकाची मुलगी आहे. हो. आणि काकांनी काही. नाही नाही नाही. तुझे बाबा मोठे आहेत की हिचे बाबा मोठे आहेत. नाही ऍक्च्युली तसं टेक्निकली कझिन्स नाही आहेत. आमचे Technically? बाबा बेस्ट फ्रेंड्स. आमचे बाबा कॉलेज बेस्ट फ्रेंड्स आहेत. सो असं कझिन सारखं. एक मिनिट, कझिन सारखी आहे. हा म्हणजे असे बेस्ट फ्रेंड्स आहेत. सो बाबांच्या बेस्ट फ्रेंडची मुलगी.
म्हणजे ऍक्च्युली तुम्ही काही नाही, नातं नाही. नाहीये तुमचं. नाही, नाही. आणि हा मध्ये कोण आहे? हा मित्र आहे आमचा. मध्ये केळीवाला म्हणतो. फ्रेंड आहे आमचा. अरे हा, तो पण डिपेंड करतो. नाही नाही, केळीवाला नाही आहे. एकदा टाळा त्याच्यासाठी. ठीक आहे आपण कोणाशी दुसऱ्याशी बोलू आपण. ठीक आहे, कोणाला बोलायचं माझ्याशी? हा, याला पैसे दिले पाहिजे का? कोणाला तरी विचारू आपण. या व्हाईट शर्ट वाल्याला विचारू. देऊया. तुला देतोय मी पैसे, घेशील तू? हा. हे घे, हे बहे आज तुझ्या जवळ येतील. ठीक आहे. हॅलो आहे मित्रा. हॅलो काय नाव आहे तुझं? आदित्य हा. त्या शोची ऍक्च्युली थीम आपण प्रेमाची ठेवली आहे. ठीक आहे, की असं लग्नात किंवा प्रेमामध्ये काही कोणाचा भंग वगैरे झालाय का? ठीक आहे, तर त्या टाईपची स्टोरी आपल्याला हवी. अशी आहे तुझ्याकडे काही स्टोरी? ठीक आहे, हा कॉन्टेंट युट्यूब इंस्टाग्रामवर जाण्याचा जो कन्सेंट आहे याच्यासाठी. ठीक आहे, काय आहे तुझ्याकडे? आम्ही आता 10वीत होतो ना, 10वी नंतर काहीतरी क्लासेस जॉईन केला होता 11वीचा. तेव्हा आमचा एक मित्र होता, तर आम्ही एकत्र सगळे होतो. तेव्हा त्याच्या ट्युशनमध्ये, तिथे खाली त्याच्या बिल्डिंगमध्ये एक ट्युशनमध्ये तो जॉईन झाला होता. मी सायन्स घेतलं, त्याने कॉमर्स घेतलं. तर मग त्या बिल्डिंगमध्ये आमच्या अशी एक वयाने लहान मुलगी होती. तिला आम्ही दोघं ओळखायचो म्हणजे फक्त. हा, आरामात. हा. तर मग तिचं काय आलं, तर तिच्याबद्दल आम्ही दोघं बघायचो तिला रोज, म्हणजे बघायचो, वर्ष झालं तिला बघतोच होतो. नंतर मग एक नव्हता. आणि ऐका. हा. नंतर मग असंच आम्हाला उडता अशी खबर आली, ती मुलगी म्हणजे तिला जर कोणी असं विचारलं, तिला म्हणजे ती सगळ्यांना होती. ठीक आहे. हा, मग तर मग तिच्या बॅच मधले जे मुलं होते, तर त्यांच्या थ्रू माझ्या मित्राला कळालं. तर त्यांनी मला असं बोललं, तर ठीक आहे बोललो, बोला तुला करायचं तर तू करू शकतोस, इच्छा आहे तर. आता आणि तू काय दल्ला आहेस काय? नाही, मला माहिती नव्हतं, मी ते ट्युशन मध्ये नव्हतो. तू नवीन होतास. हा, मी सायन्स वाला, तो कॉमर्स वाला होता. हा, असं झालं. तू असा उसूलवाला होतास की करेन तर सायन्स वाल्यांबरोबरच करेन. मग त्यांनी तिला असं प्रपोज मारला. हा. मग ठीक आहे, त्यांनी म्हणत, आमचा एक अजून एक मित्र त्या बिल्डिंग मध्ये राहत होता. मग एक दिवस रूम वगैरे, त्याच्या रूम मध्ये सगळे घरीवाले बाहेर गेले होते. घरवाले सगळे बाहेर, आम्ही त्यांना फॅमिली म्हणतो. ठीक आहे, फॅमिली. ठीक आहे. हा, घरीवाले बाहेर गेलेले. आई पप्पा त्याचे आणि त्याचा भाऊ बाहेर गेले सगळे. आता त्याचं घर खाली, रूम खाली त्याची. आता आम्ही तिघं होतो. तर ठीक आहे, तर त्यांनी बोललं की तेरे घर पे एक बार लेके जाने दे मेरे को, मतलब एक बार ऐसे. आता त्याचा 1 RK ची त्याची रूम होती. आता ते 1 RK म्हणजे कसं, हॉलमध्ये आता मी आणि 1 RK माहिती आहे मला. नाही मी आणि तो माझा मित्र, म्हणजे तिसरा मित्र होता ना, आम्ही हॉलमध्ये होतो आणि ते दोघं किचन मध्ये होते. तुम्ही काय करत होते बाहेर? आम्ही बघत होतो. अरे देतो 500 रुपये, नको कोण. कोण आहे? हा, त्याला दे. तो थोडा मला सेन्सिबल वाटतोय. हा, हॅलो भाऊ, नमस्कार. काय नाव आहे तुझं? तू आलायस का आधी पण शोला? नाही, फर्स्ट टाइम. अच्छा, ठीक आहे. आशिष, काय करतो आयुष्यात? मी आता म्हणजे जॉबलेस आहे सध्या तरी. अच्छा. डान्स वगैरे कोरिओग्राफर. काय प्रेमाचा वगैरे काही स्टोरी आहे तुझ्याकडे? हा, एक आहे. आम्ही थोडं ट्रिपला गेलेलो. थोडं. हा, म्हणजे पूर्णच. हा, कुठे गेला ट्रिपला? कर्जत. हा, अरे वा, मग थोडंच. पूर्ण ट्रिप म्हणजे मनाली वगैरे? माझ्या मित्राने मी ऑर्गनाईज केलेली ट्रिप. तर तेव्हा माझी गर्लफ्रेंड येणार होती, पण ते अचानक ती बोलली मला जॉब म्हणजे रिअल इस्टेट मध्ये काम आली होती, तर तिला पॉसिबल नसतं सॅटर्डे संडे ऑफ. हा, तर माझ्या मित्राला बोललो भाई इथं नाही आता, अजून कोणतरी जमा कर. काउंट जमा कर? हा, काउंट कमी पडतोय ग्रुपमध्ये. हा. तर माझी अजून एक एक्स गर्लफ्रेंड होती, तर त्यांनी तिला विचारलं. तुझी एक गर्लफ्रेंड पण होती आणि एक एक्स गर्लफ्रेंड पण होती? ग्रुप मधलेच होते. ग्रुप मधलेच. केळकर, चेहऱ्यावर जाऊ नको. ठीक आहे. हा, तुझी एक्स गर्लफ्रेंड पण होती. मग तर मित्राने तिला विचारलं, तर ती हा बोलली, रेडी झाली की येते मी घरून. आणि स्लीप ओव्हर वाली पिकनिक आहे? नाही, नॉर्मल पिकनिक. म्हणजे हा, वन डे. रात्री राहणार होते ना तिकडे? हा, तेच. अरे विचारतोय मी फक्त. हा, ठीक आहे. मग ती रेडी झाली आणि एंड मोमेंटला म्हणजे माझी गर्लफ्रेंड रेडी झाली यायला. अच्छा, तर दोघी येत आहे? दोघी पण येतात. गाव आहे का ना माझ्या भेडू. छान. मग काय आलं? तर
तिला बोललो जरा आपल्याला थोडं थांब, मी माझ्या मित्रांसोबत झालो, आपण नंतर जाऊ. पण ती अच्छा, तू स्वतःच्याच गर्लफ्रेंडला थांबवत होतास. किती नीच आहेस रे. मला माहिती होतं तिकडे लफडी होणार होती. लफडी नाही, तिकडे तू झोपणार. एक्स गर्लफ्रेंड येणार होती. हा, छान छान. तर ती रेडी झाली तर मी बोललो चल आता तुला काय, आता नाही बोलू नाही शकत जास्त. तर बोललो चल. आणि तिकडे आम्ही गेलो, आम्ही सगळे ड्रिंक करायला बसलेलो मित्र वगैरे. तर ती माझ्या बाजूला होती आणि मी जस्ट तिला म्हणजे एक्सला इग्नोर करत होतो खूपच. हा, म्हणजे आता रॅन्डम आपण हाय हॅलो तरी करतो ना, तर असं काय आम्ही नाही करत. नाही असं. का तुम्ही माझ्यावर का हसताय? मी नाही बोलत, म्हणजे हा जेव्हा माझी आई बरोबर तर मी इग्नोर करतो. तर माझी गर्लफ्रेंड बोलली तू असं इग्नोर का करतोस तिला. एक्सला. हा त्या दोघी ओळखायच्या एकमेकीला. हा, दोघी ओळखायच्या. हा. तर ती मला सांगत होती इग्नोर का करतं, थोडं नॉर्मली बोल तिच्याशी. मी बोललो अरे परत तुला राग येईल, परत आपल्यात भांडणं होतील, त्यापेक्षा नको ना उगाच काय. तुला रात्रीची काळजी होती. नंतर ती बोलली अरे मी एवढी हे नाहीये की तू बोलू शकतो, असं काय प्रॉब्लेम नाही मला, मी एवढी मॅच्युअर आहे. मॅच्युअर आहे. हा. आणि सगळ्या म्हणजे दारू सगळ्यांना हायच झालेली, एकदम सगळे टाईडच होते तेव्हा. हे का सांगतोयस तू? नाही सांगतोय मी, पुढे पुढे अजून पुढे आहे याच्या. हा, बिल्डअप. तर तिचं ऐकलं मी बोललो म्हणजे इमोशनल झालो मी, भाई एवढी इमोशनल झालं. एवढी ती मला हे करते, बोलते तू बोलायला जाऊ शकतो असं काही नाही. तर मी बस तुझा नको वाहून दिवस. हो. मग ती म्हणजे इमोशनल झालो मी, भाई ती एवढी मला सपोर्ट करते की बोल तिच्याशी वगैरे जा. तर थोड्या वेळाने तिला माहिती आहे की पुढे लागणार आहे त्याची. कंटिन्यू. हा, मग थोड्या वेळाने मी बोलायला गेलो तिच्याशी, हा, हाय हॅलो करायला गेलो आणि बोलत होतो जस्ट. आणि नंतरला मी आलो परत रिटर्न चेअरवर बसलो, ड्रिंक वगैरे पित होतो. तेव्हा ती मला विचारते तू गेलास बोलायला. मी जस्ट बोलल्या मी तिच्याकडे बघतो, मी थोडा वेळ काय आलंय. परीक्षा फेल झालास. मग मी थोडं शॉक झालो. मी बोललो ही आत्ता मी बोललो तू 2 मिनिटं आधी बोललीस की तू जाऊ शकतोस बोलायला, मी एवढी मॅच्युअर आहे. आणि मग त्यांच्यामध्ये लफडी झाली त्या मुलींमध्ये. हा, काय तू माझ्या बॉयफ्रेंड बोलतेस अशी. तुझ्यासाठी 2 मुली भांडत होत्या. हा हा हा. दोघी आंधळ्या म्हणजे दोघी चांगलं होतं. अरे म्हणजे प्रेमात आंधळ्या होत्या. तुम्ही गाणेला अर्थ काढता. हा, दोघी भांडतायत. हा, मग हा म्हणजे त्यांच्या आधी पण लफडी झालेली माझ्यावर. हा, तुझ्यावरूनच. तू का आहेस काय रे. बस. हा, मग त्यांची अशी लफडी झाली तर मी मित्र वगैरे सोडवायला गेले त्यांना. आणि तू बसून राहिलास. दोघी ती ओल्ड मंग बनव माझ्यासाठी. दोघी रूम मध्ये गेल्या. हा, दोघी दोघी म्हणजे वेगवेगळ्या दोघी वेगवेगळ्या म्हणजे अशी भांडणं होतात तो कर्जत मध्ये. मग नंतर ते असे दोघं मित्राला समजवायला गेले दोघींना पण. तू काय करत होतास. मी बाहेरच बसलेलो, मी काय करू म्हणजे दोघींपैकी कोणाला समजा. आवडतं तिसऱ्या पोरी बरोबर. मला समजत नव्हतं कोणाला काय तुला समजत नव्हतं कोणत्या मुलीवर जाऊ. हा, कोणत्या समजवू नको. ठीक आहे. हा, ठीक आहे. मग आता त्या दोघी शांत होतात. हा, 2 मिनिटं बाहेर बसलो आणि स्विमिंग पूलच्या इथे. हा, स्विमिंग पूलच्या इकडे बसलो. हा, आणि मला काय माहिती मी ड्रिंक करत होतो, हा, तुला स्वतःच्याच कानाखाली मारत होतो. स्वतःच्या कानाखाली मारायला लागलास तू. हा, आणि स्वतःलाच. हा, एक करून दाखव ना, करून दाखव. एक काम कर. म्हणजे तिचं मी ऐकलं ना ती गोष्ट की जा तू बोलू शकतोस. हा हा, अच्छा, तू नाही बोलला पाहिजे होतास. हा. अच्छा, आता ती आहे गर्लफ्रेंड तुझ्या आयुष्यात अजून? नाही त्या दोघी गेल्या आता. ब्रेकअप झाला. दोघींची. हो हो. आणि त्या रात्री नंतर काय झालं? नाही मी झोपलो टाईट. आणि आता कोणता ऍप वगैरे युज करतोय? नाही मोबाईल चेक करूयाचा आपण. नको कर ना प्लीज प्लीज. मग तू परत थोडी मग मोबाईल कर ना 1000 दे तू प्लीज. छान. चला, आलेला आहे आपल्याकडे आयफोन. ठीक आहे, बोला काय सर्च करायचंय. व्हॉट्सअप मध्ये सर्च करू. फेस आयडी मागतो यार. इंस्टाग्राम बोलू. ठीक आहे, चला इंस्टा बोलूया. स्नॅप मध्ये काय नाव. वैष्णवी कोण आहे? नाही माहिती बाबा कोण आहे. तुला माहितच नाही. मी फक्त चॅट करतो. ए, छान छान. बाकी कुठे फिरतेस आता पुण्यामध्ये? म्हणजे मुलीने लिहिलंय हाय दिस इज माय न्यू नंबर. काय बोलतेस खरंच? ह्याच्यात एवढं शॉकिंग काय होतं?
हा गॅलरीमध्ये जाऊन नवीन नंबर मिळतो ना. क्या घाणेरडी चॅट केली आहे. म्हणजे अश्लील काय नाही पण काय चॅट सांगतो मी तुम्हाला. त्या ह्याने काहीतरी लिहिलं बेबी आणि याने तू बेबीची स्पेलिंग कशी चुकवलीस. काय वाजता तू बेबीची स्पेलिंग लिहिली BEBY. तर मुलीने लिहिलं इट्स अ बेबी असतं रे. मी म्हटलं ऑटो करेक्ट बंद नाही. आणि मग ह्याने लिहिलं आलीच चुका काढायला. त्याला मुलगा झाला हे इम्पॉर्टंट आहे. का रे तो नल्ला आहे का त्याला झालंय. ठीक आहे मग त्याने लिहिलं हा ते इम्पॉर्टंट आहेच नो डाऊट पण मी तुला करेक्ट करत होती ना. ह्याने लिहिलंय जिसके घर पे आरसे होते हैं नाही बोललेलो मी ते. वो दूसरों को आरसे में नहीं देखा करते. मुलीने लिहिलंय चल रे मुलीने लिहिलंय आरशात तोंड बघत जा कधीतरी. नाही हे सगळं मी माझ्या म्हणत. कोणी करेक्ट करत असेल तर करेक्ट व्हायचं असतं. याने लिहिलंय मी करेक्टच आहे निघ. बाकी काय लिहिलंय कॉंग्रॅच्युलेशन खाऊ थँक्यू सो मच सॉरी हा जरा कामात होती आणि थोडा ना फ्री झाले की करेन कॉल. नाही केलाय कॉल. एका मुलीला ह्याने लिहिलंय अरे मला नाही आवडत ते उगाच फालतूगिरी. ह्याने लिहिलंय जाऊ दे भेटशील तेव्हा सांगेन मी तुला. हा रे समजू शकते मी. इग्नोर मंत्रा ट्राय कर बघू कोणी असेल तर येईन नाहीतर नाही. अरे मित्रांच्या गोष्टी नाही आहेत. अच्छा नाही ठीक आहे. असे खूप मुलींवरून चिडवतात मला. वेट कॉल करतो आता नको बाहेर आहे मी मॉम सोबत. नंतर करते फ्री झाले की ओके नाही केलं. याने लिहिलंय आधी लिहिलंय 5 वाजता ओके मग 10 वाजता लिहिलंय कॉल नाही लागत आहे तुझा. त्या मुलीने लिहिलंय कॉइन टाकून बघ. मागून म्हणतोय कुठे. ठीक आहे देऊन टाकू आपण ह्याला. ठीक आहे तू सांग मित्रा किती पैसे दिले पाहिजे ना. तू थोडा रिस्पॉन्सिबल वाटतोस पण. हा 1000 देऊ. काय 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 आवडलं त्याला काय माहित. त्याला नंतर शो नंतर भेटा तुम्ही डिस्कस करा. अच्छा ठीक आहे अजून कोण आहे ज्यांच्याकडे काही किस्सा आहे असा. हॅलो दादा हा हा कॉन्टेंट मी देतो. अच्छा मग एवढा वेळ काय करत होतास. ठीक आहे काय कॉन्टेंट तुझ्याकडे. काय नाव आहे तुझं. जय मोरे. अच्छा अरे कोणत्या गावचा. सुरतवरून आलो. आपण मागचं तिथं भेटलेलो होतो. तू बोलला पण होता की तुला फ्रीमध्ये तिकीट पण मी दे. मग दिली मी. हा दिलेली दिली आहे. चॅट पण आहे माझ्याजवळ. हा ठीक आहे आता टाक इंस्टाग्रामवर एक्सपोज. ठीक आहे आपण हा कॉन्टेंट युट्यूब इंस्टाग्रामवर जाईल चालेल तुला. ठीक आहे काय काय तुझ्याकडे स्टोरी. तर त्याच्यावरून आहे त्याच्यावरून कशावरून. तिकीटवरून. अच्छा तिकीट वरूनच आहे. हा तर आता मागच्या वर्षी आम्ही गेलो. मी लालबागला गेलेलो. हा तिथं फ्रेंड्स भेटले नवीन फ्रेंड्स बनले माझे. आणि तिथं एक मुलगी पण चांगली म्हणजे खूप सुंदर होती ती. तर तिला हे इम्प्रेस करण्यासाठी मी पण बोललो की भाई मी प्रणित मोरेला ओळखतो. चालेल ना मला त्याला बनवणार. अरे भाई तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी सांगते. ओळखतो आपण. हा ठीक आहे. हा मग तिला सांगितलं की असं ओळखतो हे ते सगळं झालं. मग काय झालं म्हणजे झाल्यावर बोलला नाही ओळखत. गोष्ट झाली. हा आता गोष्ट झाल्यानंतर मी तिला म्हणजे सांगितलं की काय नाही चल आता नेक्स्ट टाइम तर आता बिग बॉस मधनं बाहेर ना मी आपण जाऊ त्याच्या शो मध्ये. हा सगळं झालं. आता मी तुला मेसेज पण टाकलं पण नो रिप्लाय. तुम्ही रिप्लाय केला नाही. मी नाही रिप्लाय दिला सॉरी. हा नाही ब्रेकअप नाही झाला. आता 30 तारखेला परत शो आहे ना त्याच्यात आम्ही येऊ. तिला घेऊन येणार तिला आहे घेऊन. आणि मी काय बोलू आपण दोघे एक ओळखतो. ते तुला सांगायचं. मग तुम्ही एवढं जय कसं आहेस
एवढं नाही. आणि जय माऊ नाही, तू हे नाही. काय मला काय समजलंयस तू मला हे जाणून घ्यायचं तुझ्याकडे. हा माझा वापर करतोयस तू तुला कळतंय ना तुला काय करायचंय काय याच्यात हा? साध्य काय करायचंय तुला सध्या काय नाही करायचंय मला. हा हा सध्या काय नाही करायचंय मला. फक्त असं सेटिंग लावून दे बस. सेटिंग लावून देऊ बस 500 तू मला देशील आता हा आत्ता देतो. जास्त घेऊया पण काहीतरी करूया याच्याकडून आपण काय काय 2000 अरे तिला कॉल करशील उचलला तर सेटिंग लावायची काय करशील तिला कॉल कर हा हा ठीक आहे मला दे आणि एक मिनिट तुम्ही डेटवर लगेच नको लावूस डेटवर गेलाय तुम्ही हा एकदम. आणि ती तुला काय वाटतं तिला तू आवडतोस ना असं वाटत नाही मला तरी नाही वाटत. खूप सुंदर आहे तुला ती आवडते हा. तुझ्या साईडने तर आहे आणि जर तिला असं वाटलं आपण दोघे मित्र आहोत तर कदाचित चान्स आहे जास्त हा. तुझा की त्याचा? कडक असं टायमिंगवर जोक मारताय नाही तर सारखं केळं करताय ठीक आहे तर आपण ट्राय करूया ठीक आहे तू ऍक्च्युली तुझ्याबद्दल थोडं सांग तर मी बोले ना ती अशी काहीतरी तू काय करतोस जय आयुष्यात बिझनेस काय बिझनेस आहे तुझा टेक्सटाईल मध्ये टेक्सटाईलचा बिझनेस आहे तुझा आणि कुठे आहे B2B आहे B2C आहे दोन्ही पण. दोन्ही पण करतोस मोठा माणूस आहेस नाही एवढा नाही. कोणती गाडी आहे तुझ्याकडे हा गाडी कोणती आहे गाडी सध्या नाही. तुझ्याकडे कोणती आहे तुझ्याकडे कोणती आहे बुलेट आहे मग तुझ्याकडे पण गाडीचं नाहीच आहे ना हा ठीक आहे मग आपण तिला कॉल करूया मी तिला बोलतो की मी तुझा मित्रच आहे कोणत्या शाळेत कोणत्या होतास तू हा कोणत्या शाळेत होतास मी सुरतलाच. अच्छा मग आपण दोघे तू काय म्हणालास तिला आपण मित्र कसे झालो सुरतला भेटलेलो आपण. अच्छा सुरतला भेटलो आणि मित्र झालो अरे तू ठीक आहे ती मुलगी मराठी आहे हो ठीक आहे लाव मला दे फोन आणि ओपन करून दे इकडे व्हिडिओ कॉल लाव तिला ऐकू नाही येणार ना मग तुम्हाला नॉर्मल कॉल लावू स्पीकरवर टाकू आधी मला दाखव एकदा म्हणजे फोन दाखव ना इकडे चालेल ना मी चावडी थोडी आहे तो घाबर तो खरं तर नव्हता म्हणत आज सगळ्यांचे फोन घेऊ आपण ए तू काय बघतोयस रे मग नंबर लिहून घे ठीक आहे चला छान आधी आपण याचा फोन चेक करू ठीक आहे घे फोन मध्ये कायच नाही. अरे नाही मी चेक पण नाही करणार हीच ना आहे ना हा नाव कशाला सांगितलं? सॉरी आणि आडनाव नाहीच आहे ठीक आहे तर आधी आपण थोडं तुमची चॅट बघू कशी आहे अरे चॅट एकदा बघूया हा चॅट तर ओपनच आहे ठीक आहे ए बघू ना चॅट चालेल ना आधी मला कळू दे की मुलीला थोडा तरी इंटरेस्ट आहे का नाही तर मी काहीच करू शकतो नाही आहे काहीतरी सीन आहे मुलगी चॅट तर करते याच्याशी आराम खोरांनो ठीक आहे चला लावूया आपण तिला फोन ठीक आहे अँड्रॉइड आहे ना कसं हे करता येत माझं डायरेक्ट कॉल लागेल. डायरेक्ट कॉल लागेल नाही मोठी माणसं काय नाव त्याचं हा ठीक आहे चला नाही आता शांत बसा ठीक आहे हॅलो 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 हाय काय करतेस प्रणित मोरे बोलतोय मी काय बोलतेस मग आली का नाहीस आज अरे आज ऍक्च्युली मी आणि जय भेटलो ना तर मी म्हटलं की तिला पण भेटवायला घेऊन यायचं ना अरे नेक्स्ट शो आहे मला 30 तारखेला आणि त्याच्यात मी जय तर माझा खास आहे तर तो येणारच आहे हा जय नसला तर मी शोच नाही करत ठीक आहे अरे आपल्या लोकांसाठी का तिकीट हा घरच्या लोकांना तिकीटची गरज नाहीये तर तुला लागेल
म्हणजे नाही तू पण तू अशीच ये, ठीक आहे. तिकीट घ्यायची काहीच गरज नाही आहे. फक्त माझ्यासाठी एक आयफोन काय आयफोन हां नाही अरे तू अशीच आहे. कुठे राहतेस तू? अरे छान, मी पण नाही राहत तिकडे. आणि हा जय आता इथे नाही आहे. जय तुला कसा वाटतो? अरे म्हणजे गोड आहे ना मुलगा? चांगलं आहे. मी काय केळी घ्यायला आलो का इकडे? की कच्ची आहेत, पिकलेली आहेत, इलायची? ठीक आहे पण नाही ठीक आहे तू बाकी तुम्ही बघा. पण ये तू शोला आहे, ठीक आहे, 30 तारखेला. काय बोलतेस तू? माझे सगळे व्हिडिओज बघतेस का? अरे काय बोलते, अजून बोल ना, चांगलं आहे. अजून बोल, छान वाटतंय. अरे मी थोडं इंग्लिशमध्ये बोलतो. ठीक आहे 30 तारखेला भेटू आपण, ठीक आहे. पण जय असेल तरच तुला यायला मिळेल, कारण जय माहिती ना खास मित्र. मी ऍक्च्युली अजून एकच प्रश्न विचारायचा होता की आता मी जयचा टॅटू बनवतो हातावर, तर फॉन्ट कोणता ठेवू सांगू शकतेस का तुम्हाला? म्हणजे बोल्ड, इटॅलिक? जयचंच नाव लिहिणार, जय लिहिणार ना, मग अशोक थोडी लिहिन. अरे मला खूप आवडत, म्हणजे जय मला खास आहे एकदम. जय म्हणजे कसं सांगू मी तुला, जर मी पॅन्ट आहे तर तो बटन आहे. अरे बापरे, नाही म्हणजे खरं नाहीये हे. जय उठ. नाही मी थट्टा करतो. तू ये 30 तारखेला, आपण भेटू, ठीक आहे. ओके बाय बाय, टेक केअर. चला बाबा, 2000ची सोय झाली. चल काढ, पैसे काढ. हे झाली, पटली आहे मुली. आणि जेव्हा ती बोलत होती ना, ब्लश करत होती. माझ्या वाटतंय तुम्हाला ना, थोडा सीन तर आहे. बाकी जेवढं पण बाकी असेल 30 तारखेला तर पूर्ण करून टाकू आपण, ठीक आहे. लग्नाचा शॉर्ट करून टाकूया. तुम्ही परत या. छान टाळ्या होत्या यासाठी. ठीक, अजून कोण आहे ज्याला बोलायचंय? कोण आहे? अच्छा हा, दे याला. ह्याच्याकडे पाहून तरी वाटा तुंबलेलाच वाटा. ठीक आहे हा, काय नाव आहे मित्र? सुखद. सुखद धक्का. तर मी एका मित्राची स्टोरी आहे. हा सांग आम्हाला, कोणाची चालेल. तर विषय असा असतो की मी आमचा ग्रुपमधला मित्र होता. तर हे सगळं युट्यूब, इंस्टाग्रामवर जाईल. कन्सेंट आहे तुझी? हो. ठीक आहे हा. तर त्याचं असं म्हणजे एक रिलेशन होतं 3-4 वर्षांचं. तर आणि आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. ग्रुपमधला मित्र होता, पण एकदम म्हणजे कोर ग्रुपमध्ये पण असं असतं माहिती आहे ना, तसा होता. तर सगळ्यांना माहिती होतं. आणि एक दिवशी सडनली आम्हाला कळलं की ती त्याची म्हणजे जी गर्लफ्रेंड होती ती ग्रुपमधली नव्हती, बाहेरची होती. तर ती येऊन जाऊन असायची, गर्लफ्रेंड आहे माहिती आहे असं. मग एक दिवशी आम्हाला सडनली कळलं की ती आउट ऑफ इंडिया निघून चालली आहे, की तिच्या आय गेस जॉब किंवा हायर स्टडीजसाठी. तर मग 1-1.5 वर्ष त्यांचं आम्हाला वाटलं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप चालू असेल. आणि आम्हाला आता त्याच्या फॅमिलीमध्ये पण थोडं माहिती होतं. आणि ती लग्न होणार आहे. हा, आणि ती त्याची लांबची कझिन होती. ओके. तर हे सगळं झालं. आता आम्हाला वाटतंय की याचं लग्न होणार आहे, सगळ्यांना वाटतंय. आणि अचानक त्याचे आई बाबा आणि तो सगळ्यांकडे पत्रिका वाटत फिरताय, दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीच्या सोबत लग्न करतोय, तो अरेंज मॅरेज. तर आम्ही असं झालो की यांचं आता होतं ना, आणि असं करून इमिडिएट लग्न होतं 15-20 दिवसांनी. आणि असा कार्यक्रम होता, एंगेजमेंट, हळदी, मेहंदी आणि लग्न. आणि एंगेजमेंटच्या 1 दिवस आधी ती इंडियात आली. तर आमची अशी जाम इच्छा होती की त्याची वाट लागावी पूर्ण, एंगेजमेंटमध्ये तमाशा होऊन जावा फुल. आणि तू त्याचा मित्र आहेस म्हणून तर तुझं नाव प्रणित मोरे. जाशील घरी मग. हा. तर आम्हाला वाटलं की आता एंगेजमेंटला तमाशाच होणार आहे ना. ती आली आहे घरी, आता आली आणि ती एंगेजमेंटला पण आली त्याच्या. तर आम्हाला वाटलं की तमाशा होईल, पण नाही झाला.
उलट झालं. ती त्याच्यासोबत एकदम जेंटली वागायला लागली आणि म्हणजे एकदम सगळं नॉर्मल चालू होतं. आणि मुलीच्याकडचे मुलीकडे असतात ना, तर हळदीच्या वेळी ते एकमेकांना हळदी लावतायत असं सगळं. एक मिनिट, ती मुलगी पण आली आहे? नाही अरेंज मॅरेज वाली मुलगी तिच्या घरी हळदीचा कार्यक्रम चालू आहे. तिचं हा आता पता नाही. आणि ही मुलगी एकमेकांना म्हणजे हा मुलगा मुलगी एकमेकांना हळद लावतात आणि एक्स आहे त्याची, एक्स आहे. आणि ती काय बोलत पण नाही की तू माझ्याशी लग्न का नाही करत आहे. हा आणि तर असा डीचवाला सीन. आणि तरी कशी नाही बोलत आहे. तर मग असे थोडे दिवस गेले आणि आता लग्न झालं. तर आम्हाला वाटलं लग्नाच्या दिवशी होईल, पण नाही. तर लग्नाच्या दिवशी पण नाही झालं. आणि आम्ही त्याच्या घरी वगैरे पोचलो. त्याचं लग्न झालंय आता. अच्छा, काहीच सीन नाही झाला, काहीच scene कलेशच नाही झाला. आणि गाडी आली. तर आता आम्हाला वाटलं की आणि त्याच्या दिवशी असं झालं की मुलगी खूप जास्त रडत होती. अरेंज मॅरेज होतं ना, तर मुलगी खूप रडत होती आणि सगळ्यांना वाईट वाटत होतं की अरे बिचारी रडते. तर आम्ही जेव्हा दरवाजा उघडत होतो त्याच्या गाडीचा की आता तर त्याला वेलकम करणार त्याच्या घरी, तर आम्हाला वाटलं की खूप रडण्याचा आवाज येईल की मुलगी रडत असेल. तर आम्ही दरवाजा उघडला तर रडण्याचा आवाज येत होता, पण मुलगी रडत नव्हती. मग तेवढ्यात कोणीतरी पुढचा दरवाजा उघडला. ती एक्स पुढे बसून रडत होती. आणि अरेंज मॅरेज व्हायला काहीच माहिती नाही सगळं. अच्छा, त्या मुलीला काहीच माहित आणि नव्हतं. ती हसते आणि तो पण हसतोय. ठीक आहे, हा एकदा याच्यासाठी टाळा सगळ्यांनी. ठीक आहे, तुम्ही दोघे या स्टेजवर. ठीक आहे, आपण तुमच्यावर काहीतरी करू, वेगळं वाटतं. चला आपण यांना विचार. तुम्ही आहात कम्फर्टेबल आहात? विचारूया आपण यांना. ठीक आहे, काय सीन आहे तुझा? सिंगल आहेस तू? सिंगल आहे. तू एवढा थांबला म्हणजे खोटं आहे, काहीतरी खोटं येतंय. हा काय सिंगल आहेस? एवढं सगळं ऐकून भीती वाटायला लागली. अरे याचा फोन घेऊया काय? फोन छान छान. हे तुझं कधीतरी असलं असेल ना बॉयफ्रेंड? कधी होतं लास्ट बॉयफ्रेंड? मार्च एप्रिल 2025. अच्छा, म्हणजे आत्ताच झालंय. आणि काय सीन होता? का ब्रेकअप झालं तुमचं? नाही जुळलं, कम्पॅटेबिलिटी नव्हती. आणि म्हणूनच नाही झालं ना लग्नाचा शॉर्ट. म्हणजे का ब्रेकअप झालं? म्हणजे कम्पॅटेबिलिटी नाहीये कसं कळलं? असा टॉक्सिक होता तो? नाही तो किंवा मी टॉक्सिक, रिलेशनशिप टॉक्सिक झालं वगैरे वगैरे असं. हे फालतू उत्तर नको आम्हाला. आम्हाला खरं जाणून घ्यायचं, बरोबर ना? खरं सांग, काय कोणी डिसाईड कोणी केलं ब्रेकअप करायचं? मी. हा, मग काय तो हगला? अरे थांबा, काहीतरी रिस्पेक्ट ठेवा. हा ठीक आहे नाही तू बघ, तू नाही उत्तर दिलं तर ते देतात. आणि ते तर खूप घाणेरडी उत्तरं देतात. त्यांना फक्त 500 रुपये हवे. त्याला लग्न करायचं होतं लवकर, कारण तो माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा होता. ठीक आहे. आणि मला काही घाई नव्हती. तर याच्यावरनं आमचे खूप वाद सुरू झाले आणि मग इट जस्ट डिडंट वर्क आउट. तुला असं मग लग्नासाठी इंस्टाग्रामवर लोक अप्रोच करतात तुला? हो, मला मेल पण करतात. मग मेलच करतील ना? अच्छा, मेल करतात. मला वाटलं हो आपण खूप पुढे निघून गेलोय. लग्नात शॉर्ट वेगळाच होईल. ईमेल वरती एक 3-4 वर्षांपूर्वी एका माणसाने त्याचा अख्खा बायोडेटा पाठवला आणि तो ऍक्च्युली 35 वर्षांचा होता तेव्हाच. आणि तेव्हा मी काय 24-25 वर्षांची होते. आणि त्यांनी सगळं की माझं घर इथे आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, लग्नानंतर आपण इथे राहू, इथे लग्न होईल, वाटाघाटी बोलणी वगैरे हे सगळं असं त्यांनी डिटेल इत्तंभूत सांगितलं. काय नोकरी करतो, किती पैसे कमवतो, काय काय इन्व्हेस्टमेंट. काहीतरी 40-50 हजाराची नोकरी होती त्या माणसाला. म्हणून तू रिजेक्ट केली? हो ऍक्च्युली. अच्छा, किती असतं तू हा म्हणाली असतीस एकदम? महिन्याला 35 लाख वगैरे. एकदम क्युम्युलेटिव्ह फाडली मुलांची. सगळं आपले मिळून 35 लाख नाही. सगळे असे वाचले 35. लायकी कुठे? मूवीचं बजेट नाही विचारलं मी. नाही अरे 35 लाख बापरे यार. पण मग 35 लाख जर तो कमावणार असेल मग तो पण विचार करेल ना की मला तारा सुतारी करेक्ट किंवा दिशा पाडणी. ठीक आहे. हा तुझं काय? तुला असे येतात? तुला पण करत असतील ना मुली वगैरे अप्रोच करतात तुला?
Instagram वगैरे. हा मग तू त्यांना सांगतोस लग्नासाठी नाही कोणी करत, हा नाही ठीक आहे, तुला कशासाठी करतील माहिती आहे मला. लग्नासाठी नाही करत, हा हा मग काय बोलतात तुला त्या? डेटसाठी वगैरे. हा मग तू काय बोलतोस त्यांना? नाही म्हणतो ऑब्व्हियसली. का रे? जाऊ दे, नको जाऊया तिकडे. घाबरतोय. हा ठीक आहे ठीक आहे. जर तू कधी कोणत्या मित्राला अशी ऍडवाइस दिलीस लग्नासाठी जी त्याने ऐकली किंवा ऐकली नाही आणि नंतर काहीतरी भलतच झालं? नको करू अशीच ऍडवाइस दिली मी. तू मित्रांना पण हेच सांगतोस? हो. आणि त्यांनी केलंय तरी? केलंय. आणि कोणाची लागली आहे का? लागली आहे. ते असं आम्ही ऐकलं असं शूटिंगच्या वेळी थोडा सीन होतो असा होता. शूटिंगच्या वेळेस सीन होतो असं बऱ्याच अभिनेता अभिनेत्रींचं होतं, हा पण आमचं नाही झालंय. तू अशी कधी दिलीस कोणाला ऍडवाइस? हीच दिली की आत्ता करू नकोस नंतर कर, आत्ता करू नकोस नंतर कर, अशी श्रीमंत पुढे ढकल. हा तुझ्या मैत्रिणी मोठ्या लग्न झालेल्या मैत्रिणी आहेत तुझ्या? लग्न झालेल्या खूप कमी मैत्रिणी आहेत, हा डिवोर्स झालेली एक मैत्रीण आहे. हे सांग ना. आणि नंबर नाही तुम्हाला काय वाटतं लग्नात असं कोणतं पॉइंटलेस रिच्युअल आहेत जे तुम्हाला वाटतं की कशासाठी करतात? हो मला एक वाटतं, हा सिंदूर लावणं जे असतं ना पॉइंटलेस. एकतर कुंकू पण इथे लावतो. हा वोटिंग छान. तिकडे म्हणजे हागला. एक मिनिट हा 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 मला हे जाणून घ्यायचे की का तुला हे म्हणावं असं वाटलंय. एक मिनिट. आपण बोटावर शाई लावतो म्हणजे की मी मत दिलं, मग जेव्हा नवरा नवरीला इथे कुंकू लावतो मग त्याचा अर्थ काय? भूमिपूजन. अरे हे लोक लोक आहे, त्यांना प्रश्न नको विचारूस. ही माझी ऑडियन्स आहे, माझ्यासारखीच आहे. ते भूमिपूजन म्हणतायत लग्नात येऊन, ते 7-12 उतारा काढत. ठीक आहे, तर तुला सिंदूर आली कॉन्सेप्ट वाटते, तुला काय वाटतं? पॉइंटलेस मला माहित नाही, पण एक फनी रिच्युअल वाटतं मला हे की म्हणजे मी एका लग्नात गेलो ना मित्राच्या साताऱ्याला. सो मी बाकी कुठे बघितलं नव्हतं, तिथेच बघितलं असेल पण दुसऱ्या ठिकाणी. पण तिथे लग्न लावण्याच्या आधी ते लोक घोड्यावर किंवा घोडीवर नाचवतात नवऱ्याला. हा आणि मी सांगतो त्या मित्राला तिथे घोड्यावर बसवलं, बिचारा तो IT जॉब करणार आहे, तो सतत बसतच असतो, त्यामुळे पाठीचे ऑलरेडी लागलेले असतात त्याचे. सो त्या दिवशी बसवलं आणि ते लोक नाचवतात म्हणजे घोडी लिटरली एवढ्या वर उड्या मारते ती. आणि हा गेला पूर्ण 15-20 मिनिटं त्याला नाचवर होते आणि ते लिटरली लग्नाचे फेरे घेताना असं करून फेरे घेत होता, म्हणजे त्याचे घोडेच लागले होते. घोडे किंवा घोडी. त्या रात्री तो झोपला सरळ. बाय द वे तो खूप मोठा फॅन आहे तुझा. अरे थँक्यू यार. काही घोडे असतात आणि काही आणि लग्नातलं एक रिच्युअल जे तुम्हाला आवडतं? मंगलाष्टका. हा तुला काय वाटतं बेस्ट रिच्युअल लग्नातलं? नाही माहिती यार, नाही माहिती. म्हणजे हनीमून म्हणतात. रिच्युअल थोडी आहे, लग्नाच्या नंतर होतं. रिच्युअल थोडी आहे. जेवण बनवतात ना ते. मला ते पण एक आवडतं. काय? अंगठी घालणं. अरे बोल लवकर, पोरं आपली तिकडे. म्हणजे गृहप्रवेश झाल्यानंतर. हा त्यानंतरच होतं. अरे त्यानंतरच थांबा, मुली पण हेच म्हणतात. आधी पिना काढू दे, पिना टोचतंय. अंगठी टाकतात पाण्यात, कुंकवाच्या पाण्यात, आणि ती शोधायची असते. आणि मग एक हात आणि मग ज्याच्या हातात ते पहिलं येईल त्याचा तो डॉमिनेट करतो. हा असं म्हणतात. असं लग्नात वैवाहिक जीवन घाणेरडे विचार नुसते यांचे. असं म्हणतात की तो किंवा ती डॉमिनेट करणार ज्यांना ती अंगठी सापडतात तर ते. आणि मग ते करताना एक चिंटू रोमॅन्स घडतो असं ते. चिंटू नंतर येतो, कारण तो चिंटू रोमॅन्स रंगतो तेव्हा फक्त काही वेगळं शोधतात. अरे लग्नात शॉर्ट अडवला.
अच्छा, अशी कोणती गोष्ट, समजा तुम्ही लग्नाच्या मंडपातच बसले आणि अशी काय गोष्ट, समज मुलगी तुला मुलीशी करशील तर आणि तू मुलाशी करशील तर अशी काय गोष्ट ती म्हणेल तर तू लग्नातून, जसं या मूवीचा प्लॉट असता ना की तुम्ही पळून जाता लग्नातनं, तर काय झालं तर तू लग्नाच्या मंडपातून निघून जाशील? मुलगी काय बोलली तर? थांब. मुलगी काय बोलली तर? हा म्हणजे हा मग तुझं मी तुझं मला नंतर थोडं वेगळंच वाट. नाही मग अशी पण बोली मेल करता, ते तुला कळलं नाही. मला कळलं. ठीक आहे, हा. आधी कोणी सांगा. मग नवरा जर मला असं म्हणला मंडपात बसल्यावर की मला मुलं आवडतात, तर मी पळून जाईन. अच्छा, मग तू पळून जाशील. ठीक आहे. हा, आणि तू? म्हणजे पॉइंटच नाही ना त्या लग्नामध्ये काही. हो, पॉइंटच आहे पण तो पॉइंट तुझ्या कामाचा नाही. माझ्या कामाचा नाही. जर तुला मुलगी म्हणाली लग्नाच्या मंडपात मला मुली आवडत, तू म्हणजे मग मला बोलाव दिला पण असे घाणेरडे आहात रे, खरं बोलता. हा, तू सांग. नाही यार, असं काय बोलेल मी पळून जाईल? मला अजून एक सुचलं. हा, तुझी लिस्ट बनवते तुला काय डिमांड लागली असती. हा, बोल अजून काय. की जर तो मला असं हळूच म्हणाला की तुझी बहीण काय दिसती आज, पळून जाणार. हा, तुझी बहीण कशी दिसते? नाही मी जेन्युअनली विचारतोय मी. लहान बहीण आहे तुझी? नाही, मोठी बहीण आहे. लग्न झाले तुझं? 2 मुलं झाली आहेत, पण असं वाटत नाही की 2 मुलं. काय बोलतेस? अच्छा, संतूर मॉम आहे तुझी? किंवा माझ्या पण मैत्रिणी ऍक्ट्रेस आहे? नाही. अच्छा, ठीक आहे. हे मला आणखीन एक उत्तर सुचलं. ठीक आहे, चालू ठेव तू. हा, तू हिचं 25 होईल ना तेव्हा तू तुझं पहिलं दे. ठीक आहे. हा, आता मला कळलं हिचा का पाळून गेला. हा, तो असं जर म्हणाला विधी वगैरे चालू असताना की तुझं फेवरेट कमेडियन कोण आहे, तर मी सांगेन प्रणित मोरे. तो म्हणेल मला अजिबात आवडत नाही, पळून जाणार. खोटारडी एक नंबर. तो म्हणे मला नाही आवडत. हा, मला पण नाही. तुझी परीक्षा घेत होती मी. हे काय हसतेस का हसतेस माझ्या शो मध्ये होत बोलते मी ते घरी जाताना बोलणार आहे, आताच का बोलतोय हे तू प्लीज दे उत्तर. अरे यार, मारते ना काही बोलतो. हा, काय आता म्हणजे तू असं बोल की काय उत्तर देऊ आपण याला. खुश हो तरी पण चालेल मला. कळलं घे, लावूया. तू एक उखाणा घे लग्नात. समज लग्नाचा शॉट पूर्ण झालाय तुझा आणि एक उखाणा तू घे. अज्युम कर की हिच्याशीच लग्न करतोस आणि मग तू याच्यासाठी घे. गच्ची वगैरे नको साल्यानो, त्यांची मूवी युट्यूबवर थोडी येते बाहेर. काय ते अच्छीत गच्ची पुढे काय? तू आहेस बच्ची आहेस. मला ओके. कृतिका बरोबर प्रणितच्या शोला जाईन मी, असं कधी झालं नव्हतं मला थॉट. कृतिका सोबत प्रणितच्या शोला जाईन मी, असं कधीच आलं नव्हतं मला थॉट. पण 6 फेब्रुवारीला तुम्ही सगळ्यांनी बघायला जा थिएटरमध्ये लग्नाचा शॉ. मस्त मस्त. आता हिच्यावर प्रेशर वाढलंय. ठीक आहे. अच्छीत गच्ची का करते तू? अच्छीत गच्ची गच्चीत अच्छीत गच्ची गच्चीत कुंड्या, कुंड्यात होती प्राजक्ताची फुलं, त्या फुलांचा पडला सडा. क्लिअर आहे. अच्छीत गच्ची गच्चीत कुंड्या, कुंड्यात होती प्राजक्त, प्राजक्ताचा पडला सडा. 6 फेब्रुवारीला जर नाही बघितलात लग्नाचा शॉट, मूवी प्रमोशन साठी काय करतो? 6 फेब्रुवारीला जर नाही बघितलात लग्नाचा शॉट, तर तुमचा तो दिवस जाईल कोरडा. हो
मजा नाही मजा नाही. तुझं नाव काय मूवी मध्ये? अभि अभि अभि. इंचॉट तिला बोलायचं होतं. मला काही बोलायचं. गच्चीत पडलाय प्राजक्ताचा सडा. जर मूवी नाही बघितली मी का मध्ये तर अभि रेडी आहे घेऊन दे. छान झालं दोघांसाठी डाळ. छान रील मिळालेली आहे आपल्याला. ठीक आहे, तर या दोघांनाही मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. 6 फेब्रुवारीला ही मूवी रिलीज होणार आहे. तर मराठी मूवीज युजली आपण पाहायला लोक का माहित नाही की जात नाहीत लोक, तर थिएटरला जाऊन पहा. असं पायरेटेड वगैरे पाहू नका आणि मजा करा. ठीक आहे, पाहाल तर स्टोरी वगैरे टाका, त्यांना टॅग करा सो दॅट अजून लोक पाहतील. ठीक आहे, तर एकदा दोघांसाठी पुन्हा टाळ्या वाजवा. 6 फेब्रुवारीला पाहिजे. तुम्हाला काही बोलायचंय? जस्ट एवढंच मेन्शन करतो की ऑल जोक्स अपार्ट, लग्नाचा शॉट ही अजिबात अश्लील किंवा 18+ फिल्म नाही आहे. व्हेरी नाईस रॉमकॉम, मज्जा येईल तुम्हाला बघायला. आणि थँक्यू, मराठी सिनेमाचं प्रमोशन तू तुझ्या शोमध्ये करतोयस आणि हॅबिटॅटमध्ये हे सगळं घडतं याचा आणखीन आनंद आहे. त्यामुळे थँक्यू आल्याबद्दल. मला पण खूप मजा आली. तुला काय बोलायचंय? सेम, म्हणजे थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला इथे बोलवलंस. आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि ह्या कमालच्या शोमध्ये तुझ्यासारख्या कमालीच्या माणसासोबत आम्हाला आमच्या फिल्मचं प्रमोशन करायला मिळालं. सो वी आर व्हेरी हॅपी आणि थँक्यू सो मच अगेन. धन्यवाद आल्याबद्दल. जसा तुम्ही मला सपोर्ट दाखवता तसाच मराठी मूवीजला पण आणि या मूवीला पण सपोर्ट दाखवा. ठीक आहे, सगळ्यांना आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.